नमस्कार, मी अनुराधा सनगर. जडवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने 1303 महिलांसाठी वैष्णोदेवी यात्रेचे आयोजन सिने अभिनेत्री किशोरी आंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने 1303 महिलांची माता वैष्णोदेवी यात्रेचे आयोजन करण्यात आले. जम्मू काश्मीर राज्यातील त्रिकुट पर्वतास्थित समुद्रसपाटीपासून 5300 फूट उंचीवरील हिंदूंचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुफेमध्ये माता महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींच्या पिंड स्वरूपातील दर्शनासाठी महिला यात्रेकरूंनी प्रचंड प्रतिसाद दिला. याचबरोबर माता वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी सिने अभिनेत्री किशोरी आंबिये आणि अर्चना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेची सुरुवात करण्यात आली. शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित यात्रा 5 दिवसांची असून यामध्ये भगवान शंकरांच्या वास्तवाने पावन झालेली पवित्र गुफा, शिवखोडी आणि बाबा सिंहात सारख्या पवित्र ठिकाणच्या दर्शनाचे लाभ यावेळी यात्रेकरूंना लाभणार असल्याची माहिती सिने अभिनेत्री किशोरी आंबिये यांनी दिली. जर बाबांची दूरदृष्टी नसती तर आम्ही आज आनंदवन व सोमनाथ प्रकल्पातच काम करीत असतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. डॉक्टर आमटे लिखित राणमित्र व MD रामटेके लिखित आम्ही मीडिया या पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते या पुस्तकाचे व प्रकाशवाटा पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर मंदाकिनी आमटे, रामटेके, समकालीन प्रकाशनाचे आनंद अवधानी, श्याम देशपांडे, सुहास कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी अवचट यांनी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्याशी गप्पा मारल्या. प्रकाश आमटे म्हणाले, बाबा कुष्ठरोगींचा सांभाळ करीत म्हणून आमच्या कुटुंबाला वाईट टाकण्यात आले होते. त्यामुळे लहानपणी आमचे सवंगडी म्हणजे पुस्तके, ग्रंथालय, बाबा आणि ताई हेच होते. बाबांच्या शिस्तप्रिय व समाजसेवेच्या कार्यात राहून आम्ही शिक्षण घेतले आणि डॉक्टर झालो. सार्वजनिक संस्था चालवताना पैशांचा विनियोग कसा करायचा हे आम्ही बाबांकडून शिकलो. बाबा हे मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करीत असत, त्यामुळे त्यांचा प्रभाव आमच्यावर कायम राहिला. भामरागडच्या जंगलात आदिवासींसाठी काम करायला सुरुवात केली, ती आदिवासींवर उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून. त्यातूनच अनाथ प्राण्यांच्या संगोपनाचे काम, आदिवासी शाळा चालवणे हे कामे पुढे सुरू झाली. यात आम्हाला अनेकांनी स्वतःची चांगली नोकरी सोडून साथ दिली. आमच्या या समाजसेवेत माझी मुलेही आली आहेत. बाबा होते तेव्हा आमची 3री पिढीही समाजसेवेत आली, याचा त्यांना खूप आनंद झाला होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रामटेके म्हणाले की मी आदिवासी भामरागडच्या जंगलात जन्मलो. तेथे शिक्षण, वैद्यकीय सुविधा याची काहीच माहिती नव्हती. त्या परिस्थितीतून मी शिक्षण घेतले आणि मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो. माझ्या गावासाठी काहीतरी करायचे म्हणून मी ती नोकरी सोडली. याच काळात मी अनुभवलेल्या गोष्टी लिहिल्या आणि आज त्याचे पुस्तकात रूपांतर झाले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित तेजस्विनी हेल्थ क्लबच्या वतीने कर्तृत्ववान 10 महिलांचा सन्मान करण्यात आला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित तेजस्विनी हेल्थ क्लबच्या दशकपूर्ती निमित्ताने सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान 10 महिलांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात माजी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू व पंच सविता मराठे, माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक अर्चना देवधर व अंजली लागू, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू डॉक्टर अवंती बिनीवाले, गोबी डेझर्ट पूर्ण करणारी पहिली महिला खेळाडू सुचेता कडेठाणकर, सायकलवर नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या वासंती जोशी, योगादान इन्स्टिट्यूटच्या संचालिका वीणा सहस्त्रबुद्धे, अभिनेत्री शर्वरी जेमिनीस, एन्ड्युरो स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेली लडूमिला लेमनॉट या 10 वीरांगणांचा मानपत्र आणि महर्षी कर्वेंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर स्नेहलता सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विश्वास देवल, संस्थेचे सचिव रवींद्र देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच क्लबची माहिती, क्लबच्या पुढील योजना, उपक्रम याचा तपशील तेजस्विनी हेल्थ क्लबच्या व्यवस्थापिका वृषाली येवलेकर यांनी दिला. आतापर्यंत 15,000हून अधिक वेगवेगळ्या वयोगटातील महिलांनी तेजस्विनी हेल्थ क्लबचा लाभ घेतला आहे. स्त्रीचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी तसेच आयुष्याच्या विविध टप्प्यांना अनुसरून योग्य असे वेगवेगळे व्यायाम प्रकार तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये उपलब्ध आहेत. किंबहुना हेच या क्लबचे उद्दिष्ट व अनोखे असे वैशिष्ट्य आहे.
योगा, जिम, कार्डिओ, एरोबिक्स, बॉलिवूड डान्स, वेट लॉस, वेट गेन, पर्सनल ट्रेनिंग, आहार तज्ञांचे मार्गदर्शन, मसाज व स्टीम बाथ या सुविधाही क्लबमध्ये उपलब्ध आहेत. अभिनेत्री शर्वरी जेमिनीज व सुचेता कडेठाणकर यांनी पुरस्कारार्थींच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. जुना आराखड्यातील प्रकल्पाबाबत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देताना अधिकाऱ्यांची अक्षरशः ततपप उडाली. शहराची भविष्यात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 1987च्या विकास आराखड्यात हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या रस्त्याची सद्यस्थिती काय आणि गेल्या 26 वर्षात हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने काय केले याची कोणतीही माहिती महापालिका आयुक्तांसह भूसंपादन, भूमिप्रापण आणि नगर अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना नसल्याची धक्कादायक बाब मुख्य सभेत समोर आली. या रस्त्याबाबत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची अक्षरशः ततपप उडाली. उपनगरांच्या तब्बल 116 मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या या रस्त्यांच्या महापालिकेच्या 1997च्या विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सुमारे 35 किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून तो 40% खासगी जागेतून तर 60% शासकीय जागेतून जातो. या रस्त्याची सद्यस्थिती काय याबाबत नगरसेवक आबा बागुल यांनी मुख्य सभेत प्रश्न उपस्थित केला. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही अधिकाऱ्यास त्यास समाधानकारक उत्तरे देता आली नाही. गेल्या 26 वर्षात रस्त्यासाठीची केवळ 5% जागा ताब्यात घेण्यास प्रशासनास यश आले असून ती पालिकेच्या ताब्यात आहे का? या रस्त्याच्या सर्वेक्षणानुसार भूसंपादनात किती भाग रहिवासी क्षेत्राचा आहे? ताब्यात घेतलेल्या जागेवर सध्या काय आहे? या जागा ताब्यात घेण्यासाठी गेल्या 25 वर्षात काय केले? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडून कोणत्याही अधिकाऱ्यास देता आले नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्नानंतर केवळ माहिती संकलित करून पुढील सभेत दिले जाईल एवढे एकच उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माई एमआयटीच्या वतीने देण्यात येणारा आर्य चाणक्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार ॲडव्होकेट दरियस खंबाटा, सुरेश वादिश्वार यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, महावस्त्र व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती पुरस्कार समितीचे संयोजक व निमंत्रक प्राध्यापक राहुल कराड यांनी दिली. कराड म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांना आर्य चाणक्य प्रशासन श्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर आर्य चाणक्य जनजागरण श्रेष्ठ पुरस्कारासाठी ज्येष्ठ पुरस्कारासाठी सुरेश वादिशिवार यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल शंकर नारायण, बिहारचे महामहिम राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील, सिक्कीमचे महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. ॲडव्होकेट दरियस खंबाटा यांनी कायदा व न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये निरपेक्ष भावनेने कार्य केले आहे. तर ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना प्रहार या संघटनेच्या माध्यमातून रुग्णसेवा, अपंग सेवा, शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असे अनेक उपक्रम राबवले आहेत. दृश्यकला कोश हा नव्या पिढीतील दृश्य कलाकारांना उपयुक्त ठरणार आहे असे मत ज्येष्ठ शिल्पकार BR खेडकर यांनी व्यक्त केले. पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुस्तक पुरस्काराचे वितरण खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. खेडकर यांच्या ज्येष्ठ कन्या प्रतिभा खेडकर यांनी यावेळी BR खेडकर यांचे मनोगत वाचून दाखवले. यावेळी मुकुंद अनगळ, मोहन दाते, दीपक घारे, हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. दृश्यकला कोश पुस्तकासाठी नामबहिरे पुरस्कार सुहास बळूकर यांना व सरस्वती नदी शोध आणि बोध या पुस्तकासाठी नाह आपटे पुरस्कार डॉक्टर आनंद दामले यांना BR खेडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खेडकर म्हणाले, शिल्पकली व इतर कला क्षेत्रातील कलाकारांना मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टी निर्माण होणे गरजेचे आहे. शिल्पकलेच्या क्षेत्रातील नव्या लोकांना हा कोश दिव्याप्रमाणे प्रकाश देणारा ठरणार आहे. सुहास बळूकर म्हणाले, चित्रकला व शिल्पकलेचा पुणे मराठी ग्रंथालयाचा पहिला पुरस्कार आमच्या कोशाला मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला आहे. डॉक्टर आनंद दामले म्हणाले, सरस्वती नदीचा इतिहास लिहिला तर आपल्या संपूर्ण संस्कृतीचा इतिहास लिहिला जाईल हा विचार करून या पुस्तकाचे लेखन केले. समाजाच्या प्रगतीसाठी भल्या माणसांनी एकत्र यायला पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केले. माईस MIT व श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यासातर्फे आयोजित 18व्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी मोघे बोलत होते. ARDAचे संचालक डॉक्टर अनिल दातार अध्यक्षस्थानी होते. MITचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, अधिष्ठाता शरदचंद्र दराडे पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, प्राध्यापक DP आपटे उपस्थित होते. मोघे म्हणाले, हिंदुस्थानवर झालेल्या परकीय आक्रमणामुळे मूल्यांवर परिणाम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही मूल्ये पुनरुज्जीत केली. संत ज्ञानेश्वरांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. आजच्या समाजाने ज्ञानेश्वरांचे हे तत्वज्ञान आत्मसात केले पाहिजे. डॉक्टर दातार म्हणाले, नवनवीन शस्त्रास्त्र निर्मितीसाठी DRDO काम करते. जीवनाची गुणवत्ता उंचवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी पडते. विज्ञान आणि अध्यात्माचा संयोग झाल्यास शांतता प्रस्थापित होईल. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबई येथील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई येथील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांना मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्त्या लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी न्यायमूर्ती शरद मडके, ॲडव्होकेट अनिल कांक्रिया, शहराध्यक्ष अभय छाचेड, उपमहापौर बंडू गायकवाड, शहर सुधारणा समिती अध्यक्ष लता राजगुरू, नगरसेवक मुकारी अलगुडे, खडकी कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष मनीष आनंद उपस्थित होते. असामी अशिती हा मराठी चित्रपट येत्या 29 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेम म्हणजे आयुष्यातील तरल भावना. प्रेमात पडलेल्या त्याला आणि तिला जोडणारा एक नाजूक बंध. हा बंध त्यांच्याही नकळत कधी त्यांच्यात जुळून येतो हे त्यांनाही कळत नाही. प्रत्येक प्रेमकथेत असणारा प्रेम हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट निराळी असते. त्यात येणारे सुखाचे क्षण जसे हवेहवेसे असतात तसेच नियतीमुळे आलेले क्षण जीवनात वळण घेणारे ठरतात. आयुष्याच्या अशाच एका वळणावर उभ्या असलेल्या सिद्धार्थची प्रेमकथा घेऊन श्री स्वामी समर्थ पिक्चरचा असामी अशिती हा फ्रेश मराठी चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. उषा सतीश साळवी यांची निर्मिती, अतुल कमळाकर काळे यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात सचित पाटील, पल्लवी सुभाष, मानसी साळवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. विनोदी साहित्यिक चिवी जोशी यांच्या 50व्या स्मृतिप्रित्यर्थ आठवणीतील चिवी या महोत्सवाचे उद्घाटन द मा मिरासदार यांच्या हस्ते करण्यात आले.
अलका जोशी मांडके, संध्या जोशी बोडस, आशय संस्कृतीचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, नंदू देवळे आदी यावेळी उपस्थित होते. काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या चिमणराव गुंड्या भाऊ या मालिकेच्या निर्मात्या विजया जोगळेकर धुमाळे, गुंड्या भाऊ बाळ कर्वे आणि काऊ स्मिता पावसकर यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. विनोद कुणाच्या मनाला जखमा करणारा नसावा, तो कळीच्या नारदासारखा असावा, गडबड गोंधळ उडून पण चांगलेच घडवणारा असावा, अशा प्रकारचे विनोद चिवी जोशी करत. त्यामुळे त्यांनी केलेले विनोद अजरामर ठरले, असे प्रतिपादन द मा मिराजदार यांनी केले. पुढे द मा मिराजदार म्हणाले, चिवींचा विनोद कधीही गडकऱ्यांसारखा कुणालाही इजा करणारा नव्हता. चिवी यांनी त्यांचे गुरु धर्मानंद कोसंबी यांना लिखाण दाखवले व विचारले. त्यावर त्यांनी विनोद उत्तम आहे, उपहासात्मक विनोद लेखनापेक्षा परिहासात्मक विनोद असावा असा सल्ला दिला. हाच गुरुमंत्र म्हणून त्यांनी त्यानंतर समाज प्रबोधन करणारे विनोदी लेखन केले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी मनोगत मांडली. या कार्यक्रमाचे आयोजन चिवी जोशी यांच्या कुटुंबियांनी केले होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी.